नीलम रेसिपी आणि ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर आपली आजची रेसिपी आहे कैरीचा गुळांबा। चला तर आपण आजची रेसिपी पाहूया। गुळांबा करण्यासाठी आपण कैरी घेतलेल्या आहेत। कैरी आपल्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत। आता आपण कैरीची साल काढून घेणार आहोत। कैरीची साल काढून झालेली आहे। आता त्यानंतर आपण कैरी खिसून घेणार आहोत। कैरी खिसून झाल्यानंतर आपण यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत। त्यामध्ये आपण कैरीचं पाणी काढून घेणार आहोत। जेणेकरून कैरीचा आंबटपणा कमी होईल। खिसून घेतलेली कैरी, एक वाटी गूळ आणि वेलचीची पूड। चला तर आता आपण गुळांबा करून घेऊयात। कढईमध्ये आपण किसलेली कैरी घेणार आहोत। यामध्ये आपण गूळ ऍड करणार आहोत। एकसारखं हे परतून घेणार आहोत। आता आपण हे मंद आचेवर एक 10 मिनिटं ठेवणार आहोत। यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पूड तयार झालेला आहे आपला गुळांबा। चला तर आपण एका बाउल मध्ये गुळांबा काढून घेणार आहोत। गुळांबा ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। भेटूया आपण अशा नवनवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय।